शिवसैनिकांना इतरांना सर्व नेत्यांना अंधारात ठेवण्यामागचा काय उद्देश आहे? तर त्यांना विचारून घ्या, मी कसं सांगू. आपण ठसांबाबत पण उल्लेख केला होता. ठसे घेण्यात आले असे आपण उल्लेख केला. हा तशी मातोश्रीवरती चर्चा चालू होती की बाळासाहेबांच्या हाताच्या ठसे घेतलेले आहे, पण ते कशासाठी ते काय कळलं नाही. ते काय कळलं नाही. पण आपण इतके दिवस गप्प का होतं, म्हणजे आजच का बोललात, काय कारण? आज मला बोलायचं वाटलं म्हणून बोललो, आणि हळूहळू पुष्कळ काय बोलणार आहे. हो हे तो झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे, खूप बाकी आहे. कारण ज्या वेळेला आमच्या मुळावरती उठतायत, माझ्या मुलाच्या मुळावरती उठतायत, काय नसताना विधिमंडळामध्ये राजीनामा मागतायत आणि फक्त एकट्याला टार्गेट करतायत, असं असेल ना तर तुमचं जे आहे ते लोकांचं म्हणायला आम्हाला अडचण काय, मग काय अडचण आहे. बाळासाहेबांची मोठी संपत्ती होती ती कुठे लॉकरमध्ये होती, त्यामुळे त्याचं काम जे आहे मला माहिती नाही, मला कल्पना नाही. त्यांना विचारून काय ते सांगतो. ठाकरे गटाकडून टीका होते की आता दोन्ही खाऊ झाले त्यामुळे 2012 मध्ये त्यांना आता आठवते आता जो एखादे डॉक्टर मला सांगत असतील, त्या डॉक्टरांची भेट झाल्यानंतर ते डॉक्टर मला सांगत असतील तर ते बोललं पाहिजे, मला बोललं पाहिजे. आणि हे काहीच नाही, खूप आहे, खूप आहे. जेवढं तुम्ही माझ्या मुलाच्या मागे लागाल ना तेवढं तुमचं मी सगळं उजेडामध्ये आणेन. मी तर मातोश्रीमध्ये 55 वर्षे मी काढलेत, 55 वर्षे मी काढलेत. आणि किती वेळा तुम्ही बॅगा घेऊन बाहेर चालला होतात मातोश्रीतना, अजून खूप बोलायचं बाकी आहे. सूड भावनेनं तुम्ही वागताय माझ्या मुलाच्यासाठी, सूड भावनेनं तुम्ही वागताय, लक्षात घ्या, कळलं की नाही. आणि आम्ही इतक्या वर्ष शिवसेनेमध्ये काढली, शिवसेना आम्ही वाढवली, उद्धवने नाही वाढवली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.